तुमचं बरोबर आहे डॉक्टर, पण कारण नको का कळायला? राजन अचानक असं का वागायला लागलाय तेच समजत नाहीये. म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की सायकियाट्रिस्ट या नात्याने जरा एकदा त्याच्याशी बोलून घ्याल का? म्हणजे त्याच्या मनात नेमकं काय आहे हे कळलं ना तर फार बरं होईल हो. पुन्हा उद्याची तुमची अपॉइंटमेंट मिळू शकेल का मला प्लीज? मी संध्याकाळी कळवतो तुम्हाला. हां अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्यांची मनस्थिती सध्या नाजूक आहे. हां. त्यामुळे इथून पुढे राजन सरांना स्ट्रेस फ्री ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी डोंट वरी, आम्ही आहोतच. हो डॉक्टर, मी काळजी घेईन. थँक्यू सो मच. आजी, तुम्ही मनोविकार तज्ञाला फोन केला होता ना? खरं तसं बाबांना काही झालेलंच नाही. ते मला सुद्धा कळतंय ग, पण त्याच्या मनात काय आहे तो काही बोलतच नाहीये ना, कुणालाच काही सांगत नाहीये. आणि तू बघतीयस दिवसेंदिवस त्याचं दारू पिणं केवढं वाढत चाललंय ते. मग काय करू मी? असं नुसतं हातावर हात धरून बसणं मला शक्य नाहीये. लवकरात लवकर मला राजनला बरं करायचंय. काय चाललंय त्याच्या मनामध्ये, कसला त्याला एवढा त्रास होतोय हे मला कळलंच पाहिजे. मला नाही बघवत आहे त्याची ही अवस्था. आजी, प्लीज तुम्ही शांत व्हा, होईल सगळं नीट. याच आशेवर आहे मी, पण खूप काळजी वाटते राजनची. आत्ताही डॉक्टर म्हणत होते की खूप डिस्टर्ब आहे तो, त्यामुळे त्याला आणि काही त्रास होईल, त्याच्या मनावर ताण येईल, असं काही त्याच्या आसपास घडू देऊ नका, नाहीतर आणखीन खचून जाईल तो, परिस्थिती बिघडून जाईल. तू विचारणार होतीस राजनला, विचारलंस का काय होतंय त्याला, काय झालंय, काय आहे त्याच्या मनामध्ये? बोलला का तो तुझ्याशी काही? सांग ना कमी, सांग ना. आजी, मी विचारलं, त्यांनी काय सांगितलं नाही. तुलाही काही सांगितलं नाही? आईशी काही बोलत नाही, मुलीशी काही बोलत नाही? काय आहे काय त्याच्या मनात एवढं, काय चालतंय त्याला? तू त्याची मुलगी आहेस, माझी मोठी नात आहेस, हे कळलं तेव्हा केवढा खुश होता राजन. अगं बरोबर आहे ना, गेली कित्येक वर्ष तुला शोधण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान केलं होतं त्यांनी, तुझ्यावर आणि तुझ्या आईवर. फार जीव आहे ग त्याचा. म्हणजे तुम्ही दोघी त्याच्या अगदी जीव के प्राण आहात कमळी. मी सुद्धा तू मला भेटावीस म्हणून किती पूजा अर्चा केल्या, होम हवन केलं, तुला माहिती आहे, तुला सांगितलं. खूप वाट पाहिली आम्ही दोघांनी तुझी. मला एकदा वाटलं की मी तू आली नाहीस ना तर तुझी वाट बघता बघताच मरून जाईन म्हणून. पण मग तू आलीस, तू आम्हाला भेटलीस आणि जणू काही आम्हाला जगण्याचं कारण मिळालं. तू सुद्धा सगळं किती छान सांभाळलंस ग. आत्ता सुद्धा फक्त तू आहेस म्हणून हे दुःख मी सहन करू शकते, जरा हिम्मत धरू शकते, धीराने याला तोंड देऊ शकते, फक्त तुझ्यामुळे. तू एकमेव आधार आहेस माझा कमळी, नाहीतर मी पूर्ण खचून जाईन. आजीसनी तर आता काय सांगूच शकत नाही, त्यांची अवस्था आधीच कोलमडली आहे. त्यात आणि मी काय बोललो तर अजूनच काहीतरी विचित्र घडेल. परत बोल तू राजनशी, बोलशील ना? नक्की आठव, म्हणजे मला असं वाटतं नक्की याच खिडकीतनं का त्या दुसऱ्या खिडकीतनं? आठव तू. ओल्ड तू झालीये, मी नाही. त्यामुळे माझी मेमरी शार्प आहे, तुझी नसेल.
आणि मला आठवतंय यार, मी आज खिडकीतून टाकलेला. मला एकच कळत नाही, तू काय इतकी वैतागते? एक तर सांगतही नाही त्या कागदात काय काय कोण ट्रेजरला कोण ठेवलंय त्या कागदात. हो, खजानाच आहे तो, माझ्यासाठी खजाना आहे. तू तू आता कशाला मला आणखीन शब्दांमध्ये गुंतवून ठेवतेस? तू तू शोध ना बाळा, जरा मदत कर ना मला, शोध. काय कसं आता कुठे काय बघू, काय मला काही कळतच नाहीये. आठव, आकाशात कसा उडून जाईल? कामिनी तू पण इथेच उभी बावली सारखी. अगं शोध म्हटलं ना, जरा शोध. कुठे गेला असेल का कागद? उडून गेला असेल इकडून. काय करू? मिळाला तर पाहिजे. ए काय पुन्हा? हा सांगितलेलं ऐकू नको, जरा शोध ना. अरे यार, आपलं. काय कटकटे. ऐक ना तिथे बघ ते मेड दिसत आहे. त्यांना ना नक्की काही ना काही माहित असं, आपण त्यांना विचारूया. चल 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 चल, कर्म आता ये ना लवकर ये. त्यांना काय माहिती असणार. ए ऐक 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 ना, तुला या खिडकीच्या बाहेर असा काही कागदाचा बोळा बिळा काही दिसला का? हो हो, मला कागदाचा बोळा सापडला होता. कुठे आहे मग तो? तो मी कचऱ्यासोबत कचरा कुंडीत टाकला. काय? अगं, कागदाचा बोळा तू कचरा कुंडीत टाकलास? आता तो एवढासा बोळा तो काय डायरेक्ट कचरा कुंडीत टाकायला हवा होता का? कुठे शोधू मी? त्यात काही होतं का महत्वाचं? हो होतं, माझ्यासाठी खूप महत्वाचा कागद होता तो. तर काय काय सांगू मी त्याच्यात? ते डॉक्टर औषधं लिहून देतात ना, प्रिस्क्रिप्शन असं म्हणतात त्याला. राहील का लक्षात? बरं, मग तो सगळा कचरा कुठे नेऊन टाकलास ते सांगशील? तो त्या कचरा कुंडीत. नशीब माझं. नाही तर BMCची मोठी गाडी आली आहे, त्याच्याबरोबर टाकून दिला नाही म्हणाली. चला बघूया आपण. निंगे करायला गेलो मारुती याने झालं गणपती, असं झालंय बघ. नाहीतर काय, बरं झालं तू काही बोलली नाहीस, नाहीतर सगळा सुभाष झाला असता. निंगे म्हणजे मी बोललो नाही याचं मला वाईट बी वाटतंय आणि चांगलं बी वाटतंय बघ. खरं हे खोटेपणाचं वजा आता मला काय पेलवणं झालंय का? काय बोलावं तरी बॉ, मूग गिळून गप बसण्याशिवाय काय पर्याय नाही आता. हॅलो, ऋषी बोलतोय. हां सर बोला. कसे आहेत आता राजन काका? ऑल ओके? ठीक आहेत ते आता. आणि अन्नपूर्णाजी बरे आहेत का? टेन्शन घेतलं असेल ना त्यांनी राजन काकांचं? होय, आत्ताच त्यांना भेटून आलोय. बाबांसाठी त्यांचा जीव लय वर खाली होतोय. मला रडून रडून सांगत होते का त्यांना किती काळजी वाटून राहिली. धड जेवण बी झाल्यात, मीच जबरदस्ती भरवतोय त्यास. कमी उपाशी नको ना राहू देऊ त्यांना प्लीज. आणि आता आजी आजोबा राजन काका सगळ्यांना तुझाच आधार आहे. अनिकाचं मी काही फार बोलू शकत नाही, तिला नाही आहे तेवढी मॅच्युरिटी, तुला आहे. त्यामुळे तुलाच काळजी घ्यायची सगळ्यांची. डोंट वरी, सगळं लवकरच संपेल आहे. अँटिल देन तुला काही लागलं तरी प्लीज मला लगेच फोन कर. सांगतो.